आज जी तुम्हाला मी कथा सांगणार आहे ना, ही कथा एका राजाची कथा आहे. कोणाची कथा आहे माहिती ना? सगळं पूर्वीच्या काळी राजा असायचा, त्याची प्रजा असायची, त्याचं छोटस राज्य असायचं. आणि मग असाच एक राजा होता. कोण होता? आणि त्या राजाच्या दरबारामध्ये दोन सेवक होते. कोण होते? दोन सेवक होते. आणि ते खूप हुशार आणि चतुर असे सेवक होते. आणि राजाच्या दरबारामध्ये राजाचा आवडता एक घोडा होता. काय होता? घोडा. आणि ते सेवक असे होते की त्यांना सांगितलेली कामगिरी ते चोख बजवायचे. पण राजाने एकदा त्यांना एवढं अवघड काम सांगितलं की ते म्हणे, तुम्ही दोघांनी काय करायचं, या घोड्याला उडायचं शिकवायचं. आकाशामध्ये पक्षी उडतात ना, तसं या घोड्याला काय करायचं, उडायचं शिकवायचं. आता ते शक्य आहे का रे शिकवणं? मग त्यांनी दोघांकडून ते नाही ना झालं काम. राजाने त्या दोघांनाही बोलून घेतलं दरबारामध्ये आणि सांगितलं, या दोघांकडून ही या घोड्याला उडायचं शिकवणं झालेलं नाही. या दोघांनाही काय करा, लगेच फाशी देऊन टाका. काय देऊन टाका? फाशी म्हणल्यावर सगळा दरबार बघत राहिला ना. आणि मग त्यातला एक सैनिक खूप हुशार होता. तो म्हणला, महाराज मला एका वर्षाचा टाइम द्या. आणखी किती वर्षाचा टाइम द्या? एका वर्षाचा टाइम द्या. मी 100% घोड्याला उडायचं शिकवतो. असं म्हणल्यानंतर मग राजाने सांगितलं, काय म्हणे, एकाला कोठडीमध्ये नेऊन टाका आणि एकाला लगेच फासावर चढवा. ठरलं ना? एकाला फाशी द्यायची आणि एकाला कुठं टाकायचं? कोठडीमध्ये टाकायचं. कोठडीत कोणाला टाकायचं? जो म्हणलाय ना मी घोड्याला उडायचं शिकितो, त्याला कुठं टाका? कोठडीमध्ये टाका आणि एकाला फाशी देऊन टाका. चाललं सगळं सैनिक ह्यांना धरून चालले. वाटाने चालताना जो आता फासावर जाणार आहे का नाही, तो काय म्हणतोय, अरे काय येडा आहे तू? घोडा कुठं आकाशामध्ये उडत असतोय काय? आणि तू कशाला राजाला म्हणलास मी एका वर्षामध्ये घोड्याला उडायचं शिकवतो म्हणून? यावर तो सैनिक म्हणाला, तू आता फासावर जाणार आहेस म्हणजे तो काय होणार आहे, मरणार आहे. पण माझ्याकडे सध्या 4 पर्याय उपलब्ध झालेत मला. ही जे आलेले संकट आहे याच्यावरती माझ्याकडे 4 ऑप्शन आहेत. ते म्हणे काय, मला सांग. ते म्हणे, या वर्षभरामध्ये जर राजा मेला तर काय अडचण, मला कोणी सजा देईल का? बर, उद्या एखाद्या वेळेस मीच वर्षभरामध्ये मेलो, फाशी कोणाला द्यायची मग? आणि तिसरी शक्यता अशी होती, जर वर्षभरामध्ये जर घोडा मेला मग उडायचं शिकायचं कोणाला? कुणालाच नाही. बरोबर आहे की नाही? हे झाले 3. आणि जर घोडा जर वर्षभर उडायचं शिकलाच तर मला बक्षीस मिळेल. बरोबर आहे की नाही? पण मला 1 वर्षभर तरी काय मिळालं? आयुष्य मिळालं मला. तू आज काय होणार आहे, लगेच मरणार आहे. पण मला किती संधी मिळाल्या? आणखीन 4 संधी मिळाल्या. त्यामुळे आयुष्यामध्ये एवढं सहजासहजी हार मानायची नाही. बरोबर आहे की नाही? काय बोध घ्यायचं रे कथेतून? शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीत. कधी जीवनात हार मानायचं नाही. कधी जीवनात हार मानायची. शुभम, अगदी बरोबर आहे. इच्छा तिथे मार्ग. प्रयत्न केल्यानंतर काय होतो, मार्ग नक्की सापडतो. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.